आणि एक महत्त्वाची बातमी, वडगाव शेरीमध्ये 2 तासांपासून मतदान बंद आहे। मतदान बंद असल्यामुळे मतदार खोळंबलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, पुण्याच्या वडगाव शेरीमध्ये गेल्या 2 तासांपासून मतदान बंद आहे। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबलेली आहे। मतदान बंद असल्यामुळे मतदारांचा मात्र मोठ्या प्रमाणात खोळंबा झालेला पाहायला मिळतोय। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातली वडगाव शेरीमधली। वडगाव शेरीमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे मतदान थांबलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कधीपासून ईव्हीएम बंद आहे आणि कशा पद्धतीने इथे आता काम सुरू आहे प्रक्रिया सुरळीत करण्याचे? पुण्यातील वडगाव शहरी भागात असलेली पुणे इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि सकाळपासूनच जे वडगाव शहरीमधले नागरिक आहेत ते त्या ठिकाणी मतदान करायला गेले होते। मात्र अनेक वेळापासून त्यांचा खोळंबा झालेला आहे। खोली क्रमांक 131 आणि 132 या ठिकाणी दोन्ही ठिकाणी मतदान सुरू आहे। मात्र एका ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे तिथलं जे ईव्हीएम मशीनचं युनिट असतं ते बिघडल्यामुळे तिथे मतदान जे आहे ते पार पडलेले नाही आणि ईव्हीएम मशीनची दुरुस्ती जी आहे ती युद्ध पातळीवर निवडणूक आयोगाकडून सुरू आहे। अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या संपूर्ण घटनेकडे मॉनिटर करतात आणि लवकरात लवकर ईव्हीएम मशीन तिथे तात्काळ दुरुस्त होऊन किंवा बदलून लोकांना मतदान करता येईल अशी सोय आणि सुविधा आता आणि काम जे आहे ते निवडणूक आयोगाकडून करण्यात येते। पुण्यातली ही दृश्य पाहतोय। धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी अक्षय। मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे वडगाव शहरीमध्ये मतदान थांबलेलं आहे।